तर मित्रांनो, गुहागरच्या या समुद्रकिनारी आल्यानंतर हा मस्त फेसाळणारा समुद्र, छान थंड वारं आणि त्याचबरोबर खरं तर आपल्याला आपसुकच या कोळीवाड्यात आल्यानंतर आठवण येते की छानपैकी काहीतरी मच्छीच्या भोजनावर ताव मारण्याची. म्हणजे त्याबद्दल आपण बोलूच, पण मोका थोडा अलग आहे. होळी होळी म्हटल्यानंतर इथे गोडाचा सण मानला जातो, तिखटाचा नाही. आणि त्यातल्या त्यात होळी असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी कोळीवाड्यात पुरणपोळी होते आणि इतरही काही वेगवेगळे पदार्थ असतात जे आपण थोड्या वेळात बघणार आहोत. पण तत्पूर्वी हा सगळा समुद्र बघत असताना मला आपल्याला सांगायचं आहे की उद्याच्या तिखटाची तयारी, म्हणजे सणानंतरच्या दुसऱ्या दिवशी जी तिखटाची तयारी केली जाते त्यापैकी मस्तपैकी आपल्याकरता आहे हा चमचमणारा बांगडा. काय मावशी, आज घरी काय मासा नसेल, गोड असेल ना? हो, गोड असं. काय बनवलं? भाजी. हा, कसली भाजी? या मावशी अशा भाजी ओले मटार. ओले मटर बनवले. माझा चुकल्यासारखं वाटत असेल ना, मच्छी नाही करत? नाही, मच्छीवर बनवणार. हे बापी आमची मच्छी खात नाही, डाल भाजी खात नाही, मच्छीच खातात. मच्छी खाणार मग घरच्या माणसासाठी मच्छी मच्छी असते. पुरणपोळी पण झाली. पुरणपोळी पण झाली. होय ना? मग काय कितीला वाटत येत आहे मच्छीचा मस्त? हो, 100ला वाटा, 50ला वाटा. 100ला वाटा, 50ला वाटा. मावशी तयार आहेत तुम्हा सगळ्यांसाठी. चला, किचन मध्ये मसाले रेडी ठेवा. हे मासे थेट मी तुमच्या किचन पर्यंत आणून पोहोचवणार आहे. पण पुन्हा एकदा मला सांगायचं आहे, होळीच्या सणाला कोकणामध्ये कोकणातल्या संस्कृतीचे वेगवेगळे रंग बघत असताना कोळीवाडे देखील होळी सण व्यवस्थित संध्याकाळी साजरा करतात. पण तत्पूर्वी रोजंदारी काय कोणाला चुकत नाही. शेवटी पोटापाण्याच्या या सगळ्या व्यवसायामध्ये उद्या तिखटाचा सगळा मान असल्या कारणाने तिखटाच्या या जेवणासाठी आपल्याकरता मस्तपैकी हा बांगडा मंडळी रेडी आहे. आणि पुढे जाऊन आपण गोडाचं जेवण जे तयार केलं जाते तिथे जाऊया. चला, खाऊयात. सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. किती छान आहे नाही? म्हणजे आता आपण समुद्र किनाऱ्यावरनं थेट इथे आलो. म्हणजे आपण उद्याच्या तिखटाच्या जेवणाबद्दल चर्चा केली आणि आता जर कोकणातल्या म्हणजे गुहागरमधल्या भंडारवाडीच्या प्रत्येक घरात जर गेलं तर पुरणाचं जेवण हे हमखास आपल्याला खायला मिळतं. पण छानपैकी नारळी पोफळीची झाडं, भलेही दुपारचं रखरखतं ऊन आहे पण थंड वारा आहे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं वाट काढत काढत आपण आलेलो आहे गोईथळ्यांच्या या आळीमध्ये. आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात भगिनींचा कशा पद्धतीने जेवण करण्याचा थाट सुरू आहे. चला जाऊयात. वंडे परिले बंदवानी हो, परिले बंदवानी. काय ना, या कोकणामध्ये सगळं हक्काने असतं आणि हक्काने बोलवलं देखील जातं. गोईथळ्यांच्या स्वयंपाकघरात शिरण्याची हिंमत मी करतोय आणि ती हिंमत करून मी आता आलेलो आहे. छानपैकी तुम्हाला पुरणाचा हा जो नैवेद्य तयार केला जातोय किंवा ही जी तयारी केली जाते त्याचबद्दल गोईथळ्यांचं हे कुटुंब आणि या गोईथळ्यांच्या ताईंनाच आपण विचारूया काय किती किती पुरणपोळ्यांचं टार्गेट आहे. म्हणजे आज 50 पुरणपोळ्या. हो, 50. सगळ्या संपणार आहेत. हो. आम्हालाही गृहीत धरलंय. हो, तुम्हाला किती? आमच्या किती गृहीत धरल्या पुरणपोळ्या? तुम्हाला लागतील तेवढे. आम्हाला लागतील तेवढ्या. हो, तुम्हाला लागतील तेवढे. आपण किती गृहीत धरूयात? दिवाणखाण्यातले तुम्ही किती असाल? काय 20, 30, 25 एवढेच? म्हणजे एवढंच सध्या 50 आमच्या. हो, ठीक आहे, 50 तुमच्या. मंजूर. 50 मंजूर मंडळी, 50 मंजूर आहे हमखास. काय किती दिवसात अशी सगळी तयारी असते? म्हणजे आदल्या दिवशी पुरण वगैरे म्हणजे नेहमीप्रमाणेच? एका दिवसाची. हो ना? हो. एका दिवसात. हो, एका दिवसाची. आणि या होळीच्या निमित्ताने किती भाऊ तुम्ही सगळे एकत्र येतात? 2 भाऊ 4 बहिणी. 2 भाऊ 4 बहिणी. हा. 5 बहिणी. एक बहीण गोव्याला आहे. अच्छा. 5 बहिणी आणि 2 भाऊ. हे आम्ही सगळे कुटुंब आमचं एकत्र, त्यांची मुलं एकत्र, बरं. असं आमचा 20 माणसांचं कुटुंब आहे ते आता. बरं. पण मग ताई, या एकत्र येण्याच्या निमित्ताने काय गप्पा होतात? म्हणजे छान गप्पा होतात आमच्या. त्यांना सांगू देत, त्या बोलत नाहीत. काय हा हा काय गप्पा होतात? यांनी हे केलं त्यांनी ते केलं असं काही?
नाही? हा? वर्षभराचं एकदम काढायचं नाही नाही सगळ्या मिळून काम करा. या दोन्ही भाऊज आहे आमच्या, हे बघा मेन आमच्या घरात. हा. आम्ही आपली पाहुण्यासारखे येतो होय ना? आणि एन्जॉय करून जातो. बस म्हणजे भाऊजांवरती जोर हो मारायचा, हो 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 हो. दुसरं काहीच नाही. हा गमतीचा विषय. पण हे गोयथळी कुटुंबातला एकोपा आहे जो आपल्याला इथे त्यांच्या स्वयंपाकघरात आल्यानंतर बघायला मिळतो. सो या छानपैकी पुरणपोळ्या ज्या तयार झालेल्या आहेत, थोड्याच वेळात तुम्हाला मी पुरणपोळीची थाळी देखील दाखवतो की ती कशी सजलेली असेल. तुर्तास गरमागरम खुसखुशीत होणाऱ्या पुरणपोळ्यांना तयार होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. अरे माझे जीवाचे मैत्रा सातस कंचे बाजूला, अरे माझे जीवाचे मैत्रा सातस कंचे बाजूला, घरात तुझे धैल्यान पूर्णाच्या पोल्या आना आम्हाला खायला. गोयधळ्यांच्याच बंधूंचं दुसरं एक घर म्हणजे मी आता पुरणपोळ्या तयार करण्याची तयारी करणाऱ्या आपल्या सगळ्या भगिनी दाखवल्या आणि आता इथं सगळं काही तयार झालेलं आहे. सजलेली थाळी आपण बघूयात. या मला तुम्हाला सगळ्यांना ती दाखवायची आहे. आणि छानपैकी हा खरं तर कोकणाचा साधा भोळा भाव दिसणाऱ्या थाळीतल्या पदार्थांमध्ये दिसून येतो. मस्तपैकी दही भात. ही आपण ताईलाच विचारूया. ताई या ना एक मिनटं जरा आम्हाला सांगा. या ताई बसा इथे. काय कशा म्हणजे तसं आज गोडाचं जेवण बरोबर पूर्णतः तिखटाचं जेवण उद्या असणार आहे, पण आज या गोडाच्या जेवणामध्ये काय काय जरा सांगा ना आम्हाला. ही पुरणाची पोळी, ते हे भात आणि हे दूध आणि ही पालेभाजी, हे वांग, ही कसली पालेभाजी आहे? ही माठाची. माठाची. खास इथे घराच्या पाठीमागे उगवलेली. हो. होय ना? हा. तर असे हे वांग्याचे काप, लोणचं, दही भात, पुरणपोळी, आमटी आणि हे दूध जे आहे यावरती मस्त वेगवेगळ्या वाड्यांमध्ये तुम्ही गेलात तर सगळी कुटुंब या वेळेला एकत्र आलेली असतात आणि त्यावरती ताव मारण्याचं काम सुरू असतं. बरोबर ना ताई? हो हो. बरं. मग आता पुढली कशी मग तिखटाची तयारी काय असते? हा तिखटाच्या तयारीबद्दल नंतर बोललं पाहिजे. बरोबर. आंबोळ्या आणि मटण. आंबोळ्या मटण. पण आता ती चर्चा नंतर. आता चर्चा मस्तपैकी सजलेल्या थाळीबद्दलची. तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे या भंडारवाडीच्या गोयथळे कुटुंबामध्ये आणि छानपैकी हक्काने या थाळीतल्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आवर्जून एक कॉम्प्लिमेंट द्या. घ्या बात वा वा. यावा कोकण आपला जसा. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, गुहागर. आज कोली वाऱ्याला मनी आनंद यो भरलाय, आज कोली वाऱ्याला. मंडळी होळीच्या निमित्ताने चिपळूणमध्ये आयोजित झालेल्या श्री सोमेश्वर आणि श्री करंजेश्वरी मातेच्या यात्रेमध्ये आज आपण इथं आलेलो आहोत. या यात्रेची खासियत म्हणजे आता ही जी आपण बघतोय श्री सोमेश्वर आणि त्याचबरोबर करंजेश्वरी मातेची पालखी निघाली आहे आणि त्याच्यासमोर हे निशाण नाचवलं जात आहे. या यात्रेमध्ये शेरणे काढण्याची प्रथा आहे. अर्थात ती शेरणे काढण्याची प्रथा काय ते आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी हे निशाण आपण बघतोय ज्याला मोरपंख लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर हे आब्दगिरी देखील या ठिकाणी नाचवली जाते. याला चिपळूणमधल्या स्थानिकांमध्ये विशेष महत्त्व आहे. कोणत्याही सणापेक्षा आजचा हा होळीचा सण त्यांच्याकडे विशेष मानला जातो आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण बघताय ती न्यूज 18 लोकमत. अर्थात सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आपण देखील हे निशाण जे आहे त्या ठिकाणी आपण नाचवणार आहोत. पालखी खांद्यावरती घेणं, पालखी नाचवणं हा कोकणातल्या संस्कृतीतला एक अविभाज्य भाग आहे आणि यातला आनंद कोकणवासियांचा फार वेगळा असतो. आता आपण बघतोय की या पालखीमध्ये आपण ही जी पहिली पालखी बघतोय ती श्री सोमेश्वराची आहे आणि अर्थात हे सोमेश्वराचं रूप जे या पालखीतनं खरं तर प्रत्येक घरातनं म्हणजे ज्यावेळेस ही पालखी निघते तेव्हा प्रत्येक घरातनं त्याला नारळ वाहिला जातो.
शेकडो वर्षांची अशी याला परंपरा आहे आणि याचं दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने इथं गर्दी करतात. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील मुंबईत असणाऱ्या चाकरमान्यांना, महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या भाविकांना श्री सोमेश्वराच्या पालखीचं आणि त्याच्या रूपाचं आपण दर्शन घडवतोय. आणि अर्थात पुढे जर आपण गेलो तर आपल्याला पाठीमागे दिसतात हे सगळे पालखीचे मानकरी. सोमेश्वरी श्री सोमेश्वर देवाच्या पालखीनंतर करंजेश्वरी मातेची पालखी असते आणि आपण पाहिलं भाविक देखील मोठ्या संख्येने इथं गर्दी करताना दिसतात. पालखीचे भुई आहेत, हे परंपरागत भुई आहेत. आणि थोडंसं आपण पुढे गेलो तर अर्थात या देवीच्या या रूपाचं देखील आपल्याला या पालखीत जी स्थापित करण्यात आली त्या रूपाचं दर्शन आपल्याला घेता येतं. याला एक विशेष महत्त्व आहे. कोकणामध्ये शेकडो वर्षांची याला परंपरा आहे आणि ही परंपरा जाणून घेत असताना आपल्याला कोकणातल्या या वर्षाच्या या उत्सवाचं शेकडोंच्या गर्दीने जमा झालेलं हे रूप चिपळूणमध्ये आल्यानंतरच खरं तर बघता येतं, अनुभवता येतं. याविषयी आपण अधिक बोलूयात आणि जाणून घेऊयात. यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की एक शेरणे काढण्याची प्रथा आहे. तर या पालखीचे भुई आपल्याबरोबर आहे. आपलं नाव काय? महेंद्र कासेकर. महेंद्रजी, मला एक सांगा, हे शेरणे काढणं म्हणजे नेमकं काय असतं? श्रीदेवी सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीवर ज्यांची भक्ती आहे, ज्यांची श्रद्धा आहे, ही लोक एक दिवस आधी म्हणजे कालच्या दिवशी आमचं एक पटांगण ठरलेलं आहे. त्या पटांगणामध्ये नवसाचा नारळ पुरला जातो. त्याच्यामध्ये एक स्वतःचं नावाची चिठ्ठी असते आणि मनात इच्छा ठेवलेली असते आणि तो जर नारळ आज पालखीने शोधून काढला तर ती मनातली इच्छा पूर्ण होईल अशी साधारण श्रद्धा असते. पालखीच्या पुढे 2 निशाण असतात. एक निशाण असतं, 2 पालखी असतात. ते निशाण बरोबर त्या ठिकाणी आकर्षित होतं की निशाण जिथे पडतं त्या ठिकाणी बरोबर ते शेरणं सापडतं. म्हणजे हे जे निशाण आपण बघतोय आता आपल्या पाठीमागे असणारं तेच निशाण जे आहे ते तिथं पडतं अशी एक सगळ्या भाविकांची आख्यायिका आहे. आणि तिथं ज्याचं नारळ सापडतं चिठ्ठी लिहिलेलं त्याचं नारळ सापडल्यानंतर त्याची मनोकामना पूर्ण झाली असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने सगळा हा उत्साहाचा माहोल असतो. काकांशी आपण बोलूयात. काका, साधारण किती वर्षांची परंपरा आहे ही? मला वाटतं 100-200 वर्षापासून जिथे देवस्थान सुरू झालेलं आहे ना, तिथपासून ही परंपरा आहे शरणाची. त्यावेळेला काय कमी असायची, 1 5-10 पण आमच्या उमेदीतच आम्ही बघितली जो 80-85पर्यंत ही संख्या गेली. मग आम्हाला सांगावं लागलं की याची मर्यादा एक असायला पाहिजे. याच्यासाठी देवाला पाहिजे ज्याची कामं होणार असतील किंवा ज्याचं काय यशस्वी होणार असतील त्यांची श्रेणी मिळाली. बाकीची म्हणजे प्रत्यक्ष कितीही प्रयत्न केला तरी श्रेणी आम्हाला मिळालेली नाही. काही वेळेला असं श्रेणं बघितलेलं आहे की आता हे आहे, परंतु आमची जी आहे चतुर्थीमा सोडवण्याची तिथे येईपर्यंत श्रेणं गायब म्हणजे आम्हाला मिळालंच नाही. जेवढी मंडळी असून ती मिळाली नाही, अशाही काही गोष्टी घडलेल्या आहेत. निश्चित. धन्यवाद. तर हे आहेत कोकणातल्या या सगळ्या वेगवेगळ्या सणांचे, खास करून होळीच्या निमित्तानं आल्यानंतर श्री सोमेश्वर आणि श्री करंजेश्वरी मातेच्या यात्रेतले वेगवेगळे रंग. काय आपण आरोळी देता देवीच्या नावाने आणि देवाच्या नावाने? व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करून होळीचं दहन करण्यात आलं. साईबाबांच्या गुरुस्थान मंदिरासमोरच्या पारंपरिक पद्धतीनं संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली. मध्यान्ह आरती अगोदर होळीची पूजा करून होळी पेटवण्यात आली. त्यानंतर साईबाबांना होळीचं महत्त्व लक्षात घेऊन पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. साईंना साखरेच्या गाठींची माळ सुद्धा परिधान करण्यात आली. होळीच्या आणि धुळवडीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. Mm-hmm.